नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्याच्या कंडिशनला जर पाहायला गेलं तर जवळपास 15 ते 18 दिवस आपल्या मका पिकाला लागवडून झालेले आहे. पण ह्या 18 दिवसामध्ये आपल्या मका पिकामध्ये जी काही लष्कर अळी, जी ते पोंग्यामध्ये खूप जास्त प्रमाणात नुकसान करत आहे मका पिकाचं. तिचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अटक झालेलं आहे. तिचे कंट्रोल करण्यासाठी आपण नेमकं कोणती फवारणी घेतली पाहिजे ते तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी जर तुम्ही आपल्या Instaला फॉलो जर नसेल कराल तर नक्कीच फॉलो करा. मित्रांनो, फवारणी घेत असताना तुम्हाला पहिलं कॉम्बिनेशन जे घेणार आहे आपण त्याच्यामध्ये गॅस पायझनचा वापर करणार आहे. इमामॅक्टिन बेंझोएट कंटेन असणारं जे काही उत्पादक आहे मार्केटमधलं ते तुम्हाला इथे घ्यायचं आहे प्रति लिटरला अर्धा ग्रॅमने. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक तर क्लोरोसायपर किंवा प्रोफेनोफास असणारं जे काही मॉलिक्यूल आहे ते तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचं आहे प्रति लिटरला 1.5 ml ने. असं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून त्यामध्ये तुम्हाला एक तर चिलेटेड झिंक किंवा लिक्विड झिंक दोन्हीपैकी कोणचंही एक वापरायचं. चिलेटेड घेशन तर 1 ग्रॅमने घ्यायचं आणि लिक्विड घेशन तर 1.5 ml ने की 2 ml ने तुम्हाला घेणे. असं तिन्हींचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला मका पिकावरती फवारणी करायची आहे. यामध्ये गॅस पायझन असल्यामुळं शक्यतो ही फवारणी अमावास्येची 1 दिवस आधी किंवा नंतर किंवा अमावास्येच्या दिवशी करणे तुम्हाला, जेणेकरून त्याचा जो काही रिपोर्ट आहे तुम्हाला एकदम जबरदस्त पद्धतीने पाहायला भेटेल. आणि जे काही आपली लष्कर अळीचं जे काही पतंग आहे, त्याचं शक्यतो ह्या अमावास्येच्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी जे काही अंडे घालायचं काम करत असतो, त्यामुळे तुम्हाला याची फवारणी जी एकदम जबरदस्त पद्धतीनं याचा रिपोर्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अमावास्येच्या दिवशी जर फवारणी घेतली किंवा पौर्णिमेच्या दिवशी तर 100% तुम्हाला याचा रिपोर्ट पाहायला भेटणार आहे. शक्यतो फवारणी अमावास्येच्या दिवशी, अमावास्येला किंवा पौर्णिमेला घेणे गरजेचं आहे. त्याचा रिपोर्ट एकदम चांगल्या पद्धतीनं तुम्हाला पाहायला भेटेल.